नमस्कार, मी शीतल फुलके. शीतल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे साबुदाण्यापासून क्रिस्पी रोल. हा पदार्थ तुम्ही नवरात्रामध्ये आवर्जून खाऊ शकता. तुम्हाला खरंच खूप आवडेल. हा फक्त साबुदाणा वापरून बनवला जातो. साबुदाणा फुगर दोन्ही एकत्र करायची काहीही गरज नाही आहे. तर हा पदार्थ कसा बनवायचा याची आपण रेसिपी बघूया. त्या पहिले आपण साबुदाणा भिजू घालूया. तर इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. याला आपल्याला स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचं आहे आणि आता याच्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. आपली जी साबुदाण्याची लेवल आहे त्याच्या पाणी खालीच असलं पाहिजे. आता याला आपल्याला 3 तास असंच भिजत ठेवायचं आहे. आता यामध्ये आपल्याला काय काय साहित्य लागतात ते बघूया. इथे मी बटाटा किसून घेतलेला आहे एक, त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, मीठ, लाल तिखट, अद्रक घेतली किसून आणि हिरवी मिरची, त्यानंतर लिंबाची अर्धी फोड. आणि हे बघा आपला साबुदाणा छान भिजलेला आहे. त्यानंतर तेलसुद्धा मी कढईत गरम करायला ठेवलेला आहे. आता साबुदाणा आपला मोकळा करून घ्यायचा. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आणि हा बटाटा मी उकडून किसून घेतलेला आहे, डायरेक्ट किसून घेतलेला नाही, उकडलेला आहे पहिले. त्यानंतर हिरवी मिरची, अद्रक आणि लाल तिखट टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे यामध्ये. आणि थोडंसं लिंबू यामध्ये पिळून घ्यायचं आहे. आता याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चमचनंच मिक्स करते मी. आणि आता याला हाताने छान मळून घ्यायचं आहे. आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. जसं आपण पीठ तयार करतो तसं आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता याचे रोल तयार करायचे आहे. जास्त पातळ नाही करायचे, थोडे जाडसरच ठेवायचे आहे. हे बघा अशा प्रकारे सर्व रोल तयार करून घ्यायचे आहे. हे बघा मी अशा प्रकारे आता तुम्हाला परत आणखी एक रोल करून दाखवते. असं एकाच हाताने त्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे त्यानं छान रोल तयार होते त्याचा. आता असे सर्व रोल तयार करून घ्यायचे आहे आपल्याला. आणि हे बघा सर्व रोल तयार करून झालेले आहे आणि आपलं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये आपण हे सर्व रोल टाकूया. खूप सोपं आहे. साबुदाण्याचा रोल बनवून खायला खूप छान लागते. तुम्ही घरी नक्की करून बघा, तुम्हालाही खरंच खूप आवडेल. परंतु हे जेव्हा आपण तळतो तेव्हा गॅसचा पॉवर एकदम हाय असला पाहिजे. लो पॉवरवर आपल्याला हे तळायचं नाही आहे, हाय ठेवायचं आहे. आणि हे बघा आपले सर्व रोल छान तळून क्रिस्पी तयार झालेले आहेत. आता हे सगळे काढून घेऊया आपण. हे बघा मी प्लेटमध्ये काढून घेते. आणि बनवताना याची साईज थोडी लहान होती, परंतु हे तळल्याच्या नंतर याची साईज थोडी मोठी झालेली आहे, थोडे जाडसर झालेले आहे. आणि हे बघा आपले क्रिस्पी साबुदाण्याचे उपवासाचे रोल बनून तयार आहेत. हे रोल खूप छान लागतात. आपला जो साबुदाण्याचा वडा असतो त्याच्यापेक्षा सुद्धा हे खूप छान लागतात चवीला. तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा. तर कशी वाटली तुम्हाला ही झटपट होणारी रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.